अंतिम सामना मॅच नंबर 7. अन्वी खुशी क्वीन 11 won the toss and decided to ball first. विघ्नेश साकलतोडे आलेत गोलंदाजी करण्याकरिता, ज्याने अप्रतिम गोलंदाजी प्रीवियस मॅच मध्ये केली. 4 बॉलमध्ये 4 विकेट्स ज्याने आपल्या नावी केलेत. डबल हॅट्रिक चा रेकॉर्ड ज्याने केलाय पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये तेच गोलंदाज विघ्नेश साकलतोडे. पहिलाच बॉल हलक्या सहा धावेने अकाउंट ओपन अपूर्वने केलंय. यावेळेस फटका फसला होता, चांगली डाईव्ह लगावली होती, परंतु हाजर होणार नाहीये. एक धाव मिळते अपूर्वला, एक धाव मिळते मोहपाडा चॅलेंजर्स टीमला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या अंकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. पहिला बॉल 1, दुसरा बॉल 6, तिसरा बॉल 1 अशा अनुषंगाने 3 चेंडू आतापर्यंत. 10 बॉलात 8. पुढील बॉल खूप चांगला फटका, लेग ग्लान्स केला या बॉलला अविनाश पवार डिंगडॉंग यांच्या माध्यमातून. डीप मध्ये बॉल झालाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे आणि त्या क्षेत्रामध्ये 2 धावा अविनाश पवार यांना मिळतील. टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 रन्स वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत होतोय. पहिलं षटक P1. पुढील बॉल ओव्हर दी स्टम्प्स विघ्नेश साकलतोडे. चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला आणि हा पहिला डॉट बॉल येतोय P1 चा. षटक क्रमांक 1 मधील विघ्नेश साकलतोडे यांचा हा चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ होतोय. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील अगदी शेवटचा बॉल. खूप चांगला फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, 1 बाउन्स ओव्हर द लाईन आणि हा येतोय PDAPL चौकार. सुरुवात P1 ची झाली 14 धावेने. त्याच्यामध्ये अपूर्वने केल्यात 7 धावा 2 बॉलमध्ये आणि अविनाश पवार यांनीही केल्यात 7 धावा 4 बॉलमध्ये. धावसंख्या 14. बिनबाद मोहपाडा चॅलेंजर्स. सेकंड ओव्हर योगेश दिबा आलेत गोलंदाजी करण्याकरिता. पहिला बॉल कमी गतीने हा चेंडू डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळालाय. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर होताना पाहायला मिळतोय. स्मार्टनेस इन बॉलिंग ज्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिलाच बॉल, जेव्हा जेव्हा फुटवर्क आपण रीड करतोय गोलंदाज म्हणून बॅटरचा, आणि तेव्हा कुठे कला कौशल्य येतं आणि तेच योगेश दिवांच्या माध्यमातून एक्सपिरियन्स पाहायला मिळाला. पुढील बॉल पुढे येऊन अटॅक केलंय अपूर्वच्या माध्यमातून. डीप मध्ये प्रोडक्शन, डीप फॉरवर्ड लेग मध्ये टिपला झेल, कल्पेशच्या माध्यमातून झेल परिपूर्ण. विकेट क्रमांक 1.
त्यानंतर करण वरखंडे, करणचा एक फटका ऑन साइडला गेलाय, पुन्हा त्याच फिल्डरकडे हा बॉल जातोय, चिप केलं होतं बॉलला. आणि त्यानंतर एक धाव करण परिपूर्ण करतोय. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. धावसंख्या 15. एक गडी बाद प्रथम फलंदाजी करताना मोहपाडा चॅलेंजर्स. योगेश दिवा चांगली बॉलिंग या 3 बॉलमध्ये पाहायला मिळते. एक धाव, त्यामध्ये एक विकेट. ऑन ड्राईव्ह केलं होतं, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी विघ्नेश साकलतोड यांना आपण पाहिलं सेली मिडॉनमध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये इकॉनॉमिकल मेंटेन केलं आणि विकेटही मिळवलाय, विकेट टेकर. पुन्हा एकच धाव घेण्याचा प्रयत्न राहिला अविनाश पवार यांचा. टीमची धावसंख्या 16 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. शेवटचा सामना आजच्या पहिल्या रजनीमधील अन्वी खुशी क्वीन 11 आणि मोहपाडा चॅलेंजर्स अशा 2 टीममध्ये उद्या पहिला सामना MD बॉईज आणि आई सप्तशृंगी 11. अगदी रिपोर्टिंग 3:45 करायचं आहे आणि ॲक्युरेट 4 वाजता मॅचला सुरुवात होईल. उद्या 8 मॅचचं शेड्यूल आहे, ते आपल्याला परिपूर्ण करायचं आहे योग्य त्या वेळी. चांगलं षटक राहिला, अप्रतिम कमबॅक केलं या ठिकाणी. योगेश दिवाणच्या माध्यमातून धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच 2, त्यामध्ये 1 विकेट. धावसंख्या 16. 8च्या सरासरीने मोहपाडा चॅलेंजर्स या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतिशय नेत्रदीपक आयोजन आणि नियोजन. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचं दुसरं पर्व जे पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये आहे सर्व, ज्याच्यावरती आहे आम्हाला गर्व, असं पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व. 16 धावा, त्यामध्ये 1 विकेट पाहायला मिळतोय. पॉवर प्लेची 2 षटकं पाहायला मिळाली. 8च्या सरासरीने 16 धावा जमवल्यात. अन्वी खुशी क्वीन 11 टीमच्या माध्यमातून न्यू बॉलर भावेश घाटाळला इंट्रोड्यूस केलं गेलंय षटक क्रमांक 3 करिता गोलंदाजी करण्याकरिता. षटक क्रमांक 3, 16 धावा, 1 विकेट. आणि तदनंतर भावेश घाटाल षटक क्रमांक 3 मधील पहिला बॉल जाऊ दिले बॉलला, परंतु पंचांनी सांगितलाय हा योग्य बॉल आहे. लिगल डिलिव्हरीज मध्ये हा बॉल काउंट होताना पाहायला मिळेल. परफेक्ट वाईड यॉर्करने सुरुवात भावेश घाटाळच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा पुढील बॉल भावेशचा, जणू काही कट कॉपी अँड पेस्ट आपण या ठिकाणी पाहिला. ऍक्शन रिप्ले जणू काही आपण पाहू शकाल. यश सफल झाले होते आणि अगदी रिच वाईड आणि एम या ठिकाणी लागू होताना पाहायला मिळालाय. अप्रतिम स्मार्ट बॉलिंग जी या ठिकाणी सुरू आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडू निर्धाव भावेश घाटाल या ठिकाणी पाहायला मिळते. बचावात्मक भूमिका त्याच्या माध्यमातून राहिली. षटक क्रमांक 3 मधील पहिला आणि दुसरा बॉल निर्धाव आलाय. पुढील बॉल ओव्हर दी स्टंप्स, कमी गतीने. व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर. चेंज इज ओनली थिंग विच गिव्ह यू ऑपॉर्च्युनिटी. आणि तेच पाहायला मिळालं. अगदी बोटं फिरवली होती, बॅकअप दी डिलिव्हरीचा वापर केला होता, गतीही कमी केली होती आणि व्हेरिएशन पाहायला मिळालं. तिसऱ्या बॉलमध्ये 3ही बॉल निर्धाव पाहायला मिळत आहेत. चांगली बॉलिंग करतो या गोलंदाज. निरुत्तर केलंय
आतापर्यंत बॅटरला उत्तर नाहीये. हा बॉल शपलवून घेण्याचा प्रयत्न राहिला होता. ऑन साईडला ग्राउंड स्ट्रोक आहे. एक धाव मिळते आणि एकेरीच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 17 धावा, त्याच्यामध्ये एक विकेट पाहायला मिळतोय. मोहपाडा चॅलेंजर्स प्रथम बॅटिंग करताना 8 षटकांचं प्रॉपर क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. प्रत्येकाला समान संधी कशी मिळेल हाच आमच्या आयोजकांचा प्रामाणिक हेतू उद्देश आहे. सन्माननीय विजयजी तरे साहेब, आदरणीय महेशजी कोती साहेब, आदरणीय संदीपजी धोडी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, विजयजी लहांगे साहेब अँड ऑल टीम. यावेळेस हा बॉल पाहायला मिळत आहेत. पंच वळत आहेत मुन्ना पठाण सर आणि व्हाईट बॉलचा इशारा सरांच्या माध्यमातून येतोय. एक धाव मिळाली व्हाईटच्या स्वरूपाची आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या अंकावरती, 18 रन्स. कारण वरखंडे कडे टेक्निकल बॅटर म्हणून नेहमीच पाहिलं जातं. ब्रँड ऑफ सातपाटी भावेश घाटाळ त्याच्या माध्यमातून पुढील बॉल आदरणीय शत्रुघ्न बसवत साहेब मॅचचा आनंद घेत आहेत. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. एक्स्ट्रा कव्हरला यावेळेस बॉल चाललाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय आणि त्या ठिकाणी ही धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धावा त्या ठिकाणी येतील आणि टीमची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 20 रन्स. चांगली बॉलिंग. षटक क्रमांक 2 मध्येही फक्त 2च धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा आल्यात 5 बॉलमध्ये. भावेश घाटाळच्या माध्यमातून एक युवा प्रतिभाशाली गोलंदाज भावेश घाटाळ. अंतिम बॉल. चांगल्या रीतीने हा फटका पाहायला मिळतोय. टीपमध्ये पुन्हा एकदा प्रोडक्शन आहे, एकच मिळेल, एक पेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. उत्सव कोती यांना आपण फ्रेममध्ये पाहिलं, ज्यांच्या माध्यमातून प्रिव्हियस मॅचमध्ये 35 धावा आल्या आणि काही कमालीची बॅटिंग त्यांनी केली. विनिंग नॉक त्यांचा राहिला आणि म्हणूनच मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली विघ्नेश साकलतोडे आणि उत्सव कोतीला. हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे मैदानाच्या आतमध्ये आणि म्हणूनच मी मागेही उल्लेख केला होता की विघ्नेश साकलतोडे खूप चांगले क्रिकेटपटू आहेत आणि योग्य दातृत्व त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिलंय. युवा खेळाडूंना सपोर्ट करणं हे देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 21ला 1, 3 षटकानंतर आता 7ची सरासरी पाहायला मिळाली. सुरुवात चांगली झाली होती. षटक क्रमांक 1 मध्ये धावा होत्या 14, षटक क्रमांक 2 धावा आल्या 2, षटक क्रमांक 3 धावा आल्या 5. बॅटिंग ग्राफ उतरती करायला लागते, परंतु इथून मात्र आता चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावं लागेल. पियुष भोईर यंदाच्या हंगामातील सर्वात तरुण क्रिकेटपटू पाहायला मिळते. युवा आहे, टॅलेंटेड आहे आणि म्हणूनच त्याला संधी मिळते आणि जेव्हा जेव्हा संधी मिळाली पियुषला त्याने संधीचं सोनं केलंय. अगदी खोलात हा टप्पा त्याने हाताळला होता. चांगला फटका पाहायला मिळाला अविनाश पवार यांच्या बॅट बद्दल आणि बॉल चाललाय PDIPL चौकार 4. (26) 26 धावा धाव फलकावरती. पहिला बॉल 1, दुसरा बॉल 4. पुढील बॉल पियुष भोईर. हा फटका लॉट केलाय, फटका फसलाय, स्वतः पियुष धावतोय बॉलच्या पाठीमागे आणि या चेंडूवरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिला अविनाश पवार यांचा आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीने पियुष भोईर जो कामगिरी करतोय. ISPL मध्ये आपण रुद्र पाटीलला पाहिलं होतं. अगदी 16 वर्षांचा तरुण क्रिकेटपटू आणि लहान क्रिकेटपटू
श्रीनगर के वीर याच टीममध्ये तो देखील होता. वैभव सूर्यवंशीला कोण विसरेल, ज्याचा नॉक अप्रतिम राहिला. यावेळेस अपरकट केलाय. खूप चांगले बॅटिंग अविनाश पवार यांच्या माध्यमातून पहिल्या सामन्यापासून ते आज तिसऱ्या सामन्यापर्यंत सातत्य सातत्य आणि सातत्य, कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. सातत्य यशाची गुरुकिल्ली आहे आणि त्याच पद्धतीनं त्याच शैलीनं त्यांची बॅटिंग सुरू आहे. टीमसाठी महत्त्वाचं योगदान ते जमा करत आहेत बॅटिंगमध्ये. 4 धावा आणि या 4 धावेने मिरंजी पंजाबी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 32 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगले गुणलेखक. यावेळेस गुडघ्यावर बॅलन्स केलंय आणि ऑन साइडला प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग षटकार. चला पाणी घेऊन जा 12 मॅन. षटक क्रमांक 5 पुन्हा तर भावेश घाटाला येतोय, ज्याने प्रिव्हियस ओव्हर इकॉनॉमिकल हाताळलं होतं. आणि यावेळी समोर अविनाश पवार आहेत, जे 15 चेंडू मागे 25 धावेवरती खेळत आहेत. टीमची धावसंख्या 39. एक गडी बाद. मोहपाडा चॅलेंजर्स संघ प्रथमतः बॅटिंग करतोय आणि हे 5वं षटक. पहिला बॉल 1. पुढील बॉल घेऊन सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर दी स्टंप्स. कमी गतीचा प्रयोग जो पाहायला मिळालाय. चांगल्या प्रकारे माइंड रीड केलंय बॅटरचं आणि त्यानंतर हा चेंडूचा प्रयोग होताना पाहायला मिळालाय. अगदी दूरवर ठेवला होता आणि हलकासा लेग कटर या ठिकाणी बोट फिरवली होती. व्हेरिएशन किंग म्हणजेच भावेश घाटाळ या आतापर्यंत त्याची गोलंदाजी राहिली. 8 चेंडू त्याने आतापर्यंत डिलिव्हर्ड केलेत आणि त्यामध्ये धावा खर्च केल्या 6. यावेळेस पंतांनी सांगितलंय बीमरचा बॉल ओव्हर द वेस्ट आणि बॉल या ठिकाणी 1 धाव परिपूर्ण होते. 1+1 धाव मिळतील 2 आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावा. आणि पुढील बॉल लायसन्स बॉल आहे आणि करणला संधी आहे. आता मात्र मोठा फटका खेळण्याची, कारण खेळतोय 6 बॉलमध्ये 6 या धावसंख्येवरती. पुन्हा भावेश घाटाळ षटकातील फ्रीटचा बॉल घेऊन सज्ज होतोय ओव्हर दी स्टम्प्सने. ग्राउंड स्ट्रोक आहे. ऑन ड्राईव्ह केलं होतं या बॉलला. डीपमध्ये बॉल चाललाय. फक्त मिळेल 1च धाव.
42 धावा. 9 बॉलमध्ये 90 धावा खर्च करतोय भावेश घाटाळ. चांगली बॉलिंग इकॉनॉमिकल. समोर यावेळेस अविनाश पवार आहेत. पुढील बॉल हा देखील बॉल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल योग्य लेंथ लाईन वरती त्याची पकड आहे भावेश घाटाळची. 2 धावा मिळतील या चेंडूवरती अविनाश पवार यांना. ते खेळत आहेत वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या 46 धावा. त्याच्यामध्ये 1 विकेट. षटक क्रमांक 5 च्या माध्यमातून आतापर्यंत 5 बॉलचा खेळ होतोय. अंतिम बॉल सोबत 4 बॉलचा खेळ होतोय. पुढील बॉल यावेळेस लाऊड अपील पाहायला मिळाली होती. लेग बाईटची 1 धाव या ठिकाणी जरूर मिळेल. आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं इथे म्हणजेच 45 45 धावा धाव फलकावरती. पुन्हा आता भावेश घाटाळ येतोय कारण समोर हा फटका फसलाय आणि स्वतः भावेश पुढे आला आणि त्याने झेल कंप्लीट केला. कॉटन बॉलच्या माध्यमातून करणची विकेट. विकेट क्रमांक 2. धावसंख्या आहे 45. 2 गडी बाद. षटक क्रमांक 6 मध्ये योगेश दिवा. पहिला बॉल अगदी खुला हाताळला होता आणि खूप छान पद्धतीने झेल त्या ठिकाणी कॅरी करताना उत्सव कोतीला पण बघितलं. महत्वाचं विकेट अविनाश पवार यांची विकेट. अजय कपराडा. अजय न्यू बॅटर ऋषभ सुमडा. चांगली बॉलिंग आतापर्यंत सुरू आहे योगेश दिव्यांच्या माध्यमातून. लेग बाईटची धाव या ठिकाणी मिळते 1. धावसंख्या 46. 46 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 आता न्यू बॅटर आलेत. अनिकेत हरवटे यावेळेस फलंदाजी मार्कवरती आणि ऋषभ सुमडा असे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत.
आणि गोलंदाजी करताना योगेश दिवा यांची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. मॅन विथ द गोल्डन आर्म. चांगला बॉल पुनश्च एकदा पाहायला मिळत आहेत. बॉल निर्धाव पद्धतीने पाहायला मिळाला. बॉल अगदी टॉस झाला आणि बाहेर निघालाय. अँगल क्रिएट केला होता या बॉलने. रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न राहिला होता बॅटर अनिकेतचा. 9 चेंडू मागे फक्त 2 धावा आणि त्यामध्ये 2 विकेट्स. सोपं नाहीये इकॉनॉमिकल राहणे. यावेळेस अनिकेतने लॉब केले बॉलला आणि बॉलला पाठवलाय 6 धावांसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धमाका आई होते PDAPL सिक्सर 6. अकाउंट ओपन करताना 6 धावेंनी. चांगला बॉल अगदी खुला टाकला होता कारण की शपलोन करण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या बाजूने ऋषभ सुसाट वेगाने धावत सुटला होता. धावसंख्या 52. 11 चेंडूंचा खेळ आतापर्यंत योगेश दिवा यांच्या 2 षटकांच्या स्पेलमधील आपण बघितला. त्याच्यामध्ये 8 धावा आल्यात आणि 2 विकेट्स त्यांनी मिळवलेत. षटक क्रमांक 6 आणि योगेश दिवा यांच्या 2 षटकांच्या स्पेलचा अगदी शेवटचा बॉल. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर बॉलचा प्रयोग होताना पाहायला मिळतोय. खूप सारे यॉर्कर चेंडू पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना जेव्हा आपण नेट प्रॅक्टिसमध्ये 50 ते 60 बॉल यॉर्करची प्रॅक्टिस करतो तेव्हा एक परफेक्ट यॉर्कर पडतो ऑन गोईंग मॅचमध्ये आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. योग्य प्रकारची लेंथ अँड लाईन. 53 धावा आहेत. 6 षटकांचा खेळ आतापर्यंत होतोय. आता उर्वरित 2 षटके शिल्लक आहेत आणि त्यामध्ये मात्र कशा पद्धतीने अटॅकिंग मूडमध्ये अनिकेत हरपटे आणि ऋषभ सोंड बॅटिंग करतील. सुरुवात जी पाहायला मिळाली. प्रथम बॅटिंग यावेळेस करताना या मॅचमध्ये मोहपाडा चॅलेंजर्स. दुसऱ्या बाजूनं अन्वी खुशी क्वीन 11. टीमने टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय बॉल फर्स्टचा राहिला होता. विघ्नेश साकलतोडे आले षटक क्रमांक 7 मध्ये पाहायला मिळत आहेत. बघा षटक क्रमांक 1 त्यांनी हाताळलं होतं आणि त्यानंतर डायरेक्टली येताना पाहायला मिळत आहेत ओव्हर नंबर 7. 7वं षटक जे पाहायला मिळत आहे आणि 7व्या षटकातील पहिला बॉल. समोर अनिकेत हरपटे बॅक टू बॉलर ड्राईव्ह केलं होतं या बॉलला. सो द फॉलो थ्रू मध्ये या बॉलला स्टॉप करताना पाहायला मिळत आहेत विघ्नेश साकलतोडे. ॲथलेट प्लेयर. धावसंख्या 53. 7वं षटक सुरू आहे. षटकामधील पुढील बॉल. दुसरा बॉल चीप शॉट आणि यावेळेस सेफ हँड आहेत. उत्सव गोती कडून चुकी होणार नाहीये. नो मिस्टेक इन अ फिल्डिंग. विकेट डाऊन. बॅटिंग ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती या फलंदाज विघ्नेश साकलतोडे आणि विकेट मिळवलाय. पुढील बॉल. पुन्हा चांगला बॉलचा प्रयोग त्याचा राहिलाय. एक धाव जरूर जयदीप परिपूर्ण करतोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे गेली. 54 या अंकावरती धावसंख्या मोहपाडा चॅलेंजर्स या टीमची पाहायला मिळत आहे. अजूनही या इनिंग मधील 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 7 प्रगती पथावर पाहायला मिळत आहे. 3 बॉलमध्ये 1 विकेट आणि 1 धाव आतापर्यंत येते या ओव्हरमध्ये. विघ्नेश. पुन्हा समोर ऋषभ सुमडा.
वेगवान गतिवान एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि ती धाव होते कंप्लीट. बाईटच्या माध्यमातून ही धाव धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 55 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. 7वं षटक. यावेळेस पुन्हा एकदा जयदीप दुमाडा ऑन स्ट्राईक. चांगला बॉल चांगल्या रीतीने कमबॅक विघ्नेश साकलतोडे यांनी केलं, कारण की त्यांचं पहिलं षटक राहिलं होतं एक्सपेन्सिव्ह. आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत त्यांच्या माध्यमातून फक्त एकच धाव ही खर्च केली गेली, एक बाईटच्या माध्यमातून. अर्थात 5 बॉलमध्ये 1 धाव, त्यामध्ये 1 विकेट. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्करचा प्रयोग त्यानं ड्राईव्ह केलंय आणि यावेळेस कॅरेबियन स्टाईलमध्ये बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा बॉल थांबणार नाहीये. चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार. हा येतोय PDAPL चौकार 4. रन्स. शेवटचा आणि अंतिम षटक आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय पियुष भोईर. गोलंदाजी करण्याकरिता युवा गोलंदाज आणि समोर ऋषभ सुमडा. पहिला बॉल. अप्रतिम हा चेंडू वेगवान होता. आता विकेट सॅक्रिफाईस करण्याकरिता भाग पाडलं गेलंय आणि हे विकेट सॅक्रिफाईस होताना पाहायला मिळते. आणि म्हणतात ना की त्याग तिथेच करा जिथे त्याची खरी गरज असते, कारण की भर उन्हामध्ये जर आपण दिवा पेटवला तर अंधार नष्ट होणार नाही, कारण की सूर्यप्रकाश लख्ख असतो, परंतु दिव्याचं साम्राज्यही नष्ट होतं. आणि हा त्याग केलाय. आता उर्वरित चेंडू मागे चांगली बॅटिंग करावी लागेल जयदीपला. गोलंदाजी मार्कवरती पियुष भोईर, युवा टॅलेंटेड हा गोलंदाज म्हणून पाहायला मिळतोय. PDAPLच्या माध्यमातून सर्वात तरुण क्रिकेटपटू तो खेळतोय. गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय पियुष भोईर. पहिला बॉल निर्धावतेने हाताळलाय. नो मॅन सूरज धोणी. नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. अगदी परफेक्ट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला बघा. राऊंड विकेटने आला आणि हा परफेक्ट वाईड यॉर्करचा प्रयोग. अनप्लेबल डिलिव्हरी बाय बॉलर पियुष भोईर. 2 चेंडू चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत. टॅलेंट आहे आणि म्हणूनच त्याला संधी टीम या ठिकाणी देते. अनबी खुशी क्वीन 11 आणि संधीचं सोनं तो देखील करतोय, कारण की संधी प्रत्येकाला मिळत नसते. ज्याला मिळते त्याला संधीचं सोनं करता येत नसते आणि ही संधी जी पाहायला मिळते. यावेळी सूरज धोणी फलंदाजी मार्कवरती असेल. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 3. सूरज धोणीचा फटका फसलाय विकेट किपरच्या सेफ हँडमध्ये. विकेट डाऊन. कारण की सोपं नाहीये 1.5 ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं, सर्वात कठीण कार्य आहे एक गोलंदाज म्हणून अंतिम षटक हाताळणं. परंतु यावेळेस अप्रतिम कार्य करतोय पियुष भोईर समोर रोहितजी खुदाडे. चांगल्या रीतीने ऑफ ड्राईव्ह केलं या बॉलला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिलाय आणि 2 धावा परिपूर्णही होताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 2ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते 62 धाव फलकावरती. चांगलं कमबॅक पियुषने केलंय, कारण की पियुषने या ओव्हरमध्ये
फक्त 3 धावा दिल्यात आणि त्यामध्ये एक विकेट त्यांनी मिळवली. अंतिम बॉल घेऊन तो सज्ज होते राऊंड विकेटने. पुन्हा फुल्लर लेट बॉल बॅक टू बॉलर ड्राईव्ह केलं होतं. धाव मिळणार नाहीये. चांगलं षटक, अप्रतिम षटक राहिलंय. धावसंख्या लावली ती म्हणजेच मोहपाडा चॅलेंजर्स या टीमने 62 आणि टार्गेट 63. लक्ष 63 धावींचं या ठिकाणी पाहायला मिळतं. ऑन स्क्रीन आमच्या ठिकाणी संघ मालक याने दर्शवलं जात आहे. 12 संघ आणि त्यांचे संघ मालक पाहायला मिळत आहेत. लीग फॉर्मॅट क्रिकेट स्पर्धा म्हटली की लीग फॉर्मॅटचा आत्मा म्हणजेच आमचे संघ मालक. कारण संघ मालक नसते तर ही स्पर्धा नसते. आणि हे संघ मालक आणि आमचे आयोजक ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल 20 नेटवर्कच्या माध्यमातून अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रिव्हियस इयरचा रेकॉर्ड आज जो तोडला जाईल, कारण की प्रिव्हियस इयरमध्ये जेव्हा डे 1 झाली होती पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग पर्व 1, तेव्हा पहिल्या दिवसामध्ये 50 ते 51 हजार व्ह्युअर्स लाभले होते. परंतु तो रेकॉर्ड या ठिकाणी मोडला जाईल असं आम्हाला साहिलजी पाटील यांच्या माध्यमातून भाकीत केलं गेलं आहे की तो रेकॉर्ड ऑलरेडी ब्रेक झालेला आहे. आणि खूप सारे व्ह्युअर्स या ठिकाणी जोडताना पाहायला मिळत आहेत. हीच तर खासियत आहे या स्पर्धेची. आज उच्चांक ही स्पर्धा गाठते आणि खूप चांगलं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून राहिलंय. नवीन खेळाडूंना या ठिकाणी संधी मिळते स्पर्धा खेळण्यासाठी आणि तब्बल 7 कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. टार्गेट 63, लक्ष ठेवण्यात आलंय 63 धावेंचं. या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळत आहेत गटच्या माध्यमातून आज आणि उद्या 2 दिवस त्यांना संधी मिळते. आणि गट अ मध्ये आपण जर बघितलं तर मोहपाडा चॅलेंजर्स, साई सबुरी देवखोब, आई सप्तशृंगी 11, दानवा ब्रदर्स, MD बॉईज, अन्वी खुशी क्वीन. गट ब मध्ये आपण जर 6 संघ बघितले, युवा माहीम, लकी कन्स्ट्रक्शन, टीम 94 कामन, MS लायन्स, न्यू 3 मुंबई आणि वियाना फायटर्स. अशा प्रकारे 2 विभागामध्ये पहिलाच बॉल उत्सव कोते याने आजचा रात्र आपल्या नावी केलंय. ज्याप्रमाणे तो बॅटिंग करतोय, खूप सुंदर क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जात आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल डिस्पॅच होतोय 6 धावेंसाठी.
खूप चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळाला. बॉलला फॉलो करणं सोपं नाही आहे आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालंय. सुरुवात 6 धावांनी होते. उत्सव कोतीच्या माध्यमातून ही फ्लाइंग स्टार्ट. 63 धावा करायच्या आहेत. निलेशजी हाडर यांना आपण पाहू शकाल गोलंदाजी करताना. पहिले षटक आणि पहिला बॉल षटकार येतोय. पुढील बॉल हलक्याशा हाताने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळाली. चांगलं सेन्सेशनल क्रिकेट पाहायला मिळते उत्सव कोती यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळते. योग्य पद्धतीने क्रिकेट लेदर बॉलमध्ये देखील त्यांची छाप आपण पाहिलेली आहे. कमी वयामध्ये आणि कमी कालावधीमध्ये विकी काळे यावेळेस पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल षटकार आणि त्यानंतर एक धाव येते. धावसंख्या 2 बॉल नंतर 7 वर जाऊन पोहोचली अन्विक क्वीन 11 या टीमची. चांगल्या पद्धतीने यावेळेस ड्राईव्ह केले या बॉलला आणि यावेळेस जर आपण चेक केलं तर एक धाव पाहायला मिळाली. अकाउंट ओपन केलंय विकी काळे यांनी त्यांचं एका धावेने. उत्सव कोती मागच्या मॅचमध्ये फिनिशर म्हणून त्याचा रोल राहिला होता. 35 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आणि अतिशय चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. फिनिशिंग टच दिला होता. फुलटॉस बॉल डीप मध्ये फिल्डर आणि त्या क्षेत्रामध्ये झेल परिपूर्ण होतो. यस DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय बिमरचे करण्यासाठी. हा चेंडू ओव्हर द वेस्ट आहे का? या ठिकाणी टीव्ही अंपायर आहेत मुन्ना बटन सर. साहिल पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक स्मार्ट टेक्निशियन म्हणून साहिल पाटील यांची ओळख आहे आणि साहिल पाटील 2016-17 मध्ये आपण बघितलं तर मॅन्युअली स्कोरिंग करायची आणि त्यानंतर त्याने जी प्रगती केली, स्वतःमध्ये बदलाव केले, अपडेट केलेत, हे अप्रतिम राहिले. आणि जे मैत्रीपूर्ण संबंध, इट्स अ फेअर बॉल म्हणजेच OUT विकेट पाहायला मिळेल आणि उत्सव कोती यांची विकेट जी पाहायला मिळाली. आणि यावेळेस फलंदाजी मार्कवरती येतोय कुणाल दळवी. दोघांनी एकमेकाच्या विरोधामध्ये आणि एकत्रित खूप चांगले क्रिकेट खेळलंय. मग त्याच्यामध्ये निलेशजी हाडला आहेत, दिनेशजी सुतार आहेत, कुणाल दळवी आहेत, गुरुनाथ जाधव आहेत, आदरणीय योगेशजी किणी सर आहेत, ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. अविनाश पवार असतील, या सर्वांनी एकत्रित खूप चांगले क्रिकेट खेळलंय. मग त्यामध्ये दिलीप सुतार, विजय सुतार हे नावं जोडली जातील. रोहित मर्ले, JSR स्पोर्ट्स. व्हाईट बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. एक धाव ऍड ऑन झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 10 या अंकावरती. यावेळेस एक खासियत आहे कुणाल दळवी यांची आणि त्यांच्या बॅटमधून आज चौकार येतोय. खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण आज रजनीमध्ये लाभ घेतलाय बॅटिंगचा. बघा बॉल टर्न झाला आणि तसाच बॉल मात्र पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावींसाठी PDAPL हा चौकार येतोय आणि या 4 धावींच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 14 रन्स ही धावगती पाहायला मिळते. अगदी शेवटचा सामना आजच्या रजनीतील अन्विक क्वीन 11 आणि मोहपाडा चॅलेंजर्स. पुन्हा त्याच शैलीमध्ये त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. फ्यू बाउन्स अँड
4 रन्स. आणखीन एक चौकार. 400च्या स्ट्राईक रेटनं 8 धावा जमवलाय कुणाल दळवी यांनी. आणि टीमची धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. सुरुवात अप्रतिम झाली. आव्हान आहे 63 धावेंचं आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात अन्वी खुशी क्वीन 11 या टीमच्या माध्यमातून अप्रतिम राहिली. एटीन रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. जे संघ आपण या ठिकाणी पाहू शकाल. लकी कन्स्ट्रक्शन, आदरणीय हबीबाई शेख, एम डी बॉईज, आदरणीय पंकजी काकडे साहेब आणि मंगेशजी मर्ले साहेब, धानवा ब्रदर्स, सुनीलजी धानवा साहेब आणि सुशांतजी धानवा साहेब, एम एस लायन्स, बाबूरावजी बरब साहेब आणि आदरणीय मुनेशजी बरब साहेब, साई सबुरे देवकब, आदरणीय विलासजी लहांगे साहेब, युवा माहीम, संघमालक आदरणीय मुकेशजी करबट साहेब, अन्वी खुशी क्वीन 11 संघमालक आदरणीय राजाजी सातवी साहेब, ॲडव्होकेट दिनेशजी कोदे साहेब, किशोरजी पवार साहेब, वियाना फायटर्स संघमालक आदरणीय विदितजी लहांगे साहेब, त्यानंतर न्यू 3 मुंबई संघमालक आदरणीय सुभाषजी किरमिरे साहेब, अमोलजी बटवा साहेब, विकासजी खेराडे साहेब, आई सप्तशृंगी 11 वाडा टीमच्या संघमालक आदरणीय रमेशजी गांगुर्डे साहेब, मोहपाडा चॅलेंजर संघमालक आदरणीय उज्ज्वलजी श्रीवास्तव साहेब, आदरणीय आकाशजी मसे साहेब, टीम 94 कामन संघमालक आदरणीय संजयजी मात्रे साहेब आणि आदरणीय हजरतबाई शेख, असे टोटल 12 संघ षटक क्रमांक 2 मध्ये येतोय. मयूर साबळा गोलंदाजी करण्याकरिता. प्रिव्हियस इयरमध्ये ही मयूरची अप्रतिम गोलंदाजी, एक मिस्ट्री बॉलर म्हणून मयूरची ओळख आहे. पहिला बॉल निर्धाव त्याने हाताळलाय. पुढील बॉल पुन्हा लाऊड अपील आणि ही अपील पंचांनी उचलून धरली आणि पंतांनी सांगितलंय लेग बिफोर विकेट, OUT, विकेट क्रमांक 2. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश साकलतोडे. प्रिव्हियस मॅच हाफ सेंचुरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि यावेळी आलेत बॅटिंग ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकासाठी फलंदाजी करण्याकरिता. मयूर साबळा, प्रणव कोंडान, मनोर मिस्ट्री बॉलर आणि त्याच्यावरती हल्ला चढवलाय डीपमध्ये प्रोटेक्शन आणि त्या क्षेत्रामध्ये झेल परिपूर्ण पाहायला मिळतोय. एक खासियत आहे म्हणूनच मिस्ट्री राहते मयूरची आणि तेच पाहायला मिळालं. अप्रतिम चेंडू राहिला होता आणि ही विकेट पाहायला मिळाली. सलगची दुसरी विकेट, विघ्नेश साकलतोड यांची विकेट पाहायला मिळते. विजय सुतार यांच्या सेफ हँडमध्ये बॉल जाऊन विसवला गेला. चांगली बॉलिंग या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. मयूर साबळा हा गोलंदाज मोहपाडा चॅलेंजर्स टीमच्या माध्यमातून करतोय. दुसऱ्या बाजूनं अन्वी खुशी क्वीन 11 हा संघ पाहायला मिळतोय. न्यू बॅटर कल्पेश उराडे 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. दोन बॉल मध्ये 2 विकेट. आता विकेट हॅट्रिक मिळवतील का? मयूर साबळा, कल्पेश उराडे, न्यू मॅन जे आलेत 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. मयूरचा हा चेंडू
अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतो हा गोलंदाज. योग्य पद्धतीने डिसिप्लिन आहे मयूरकडे आणि म्हणूनच मयूरला आतापर्यंत यश मिळतं. आणि म्हणतात ना, यश हे वायफाय सारखं असतं जे तुम्हाला कुठेही मिळू शकतं, परंतु त्याला कनेक्ट होण्यासाठी हार्डवर्क नावाचा पासवर्ड हा तुमच्याजवळ असावा. आणि तो हार्डवर्क नावाचा पासवर्ड आहे मयूर साबळा याच्याकडे. एक धाव परिपूर्ण करतोय फलंदाज कल्पेश. टीमची धावसंख्या 1ने पुढे गेली आणि जाऊन पोचली गेली 19 धावा. अप्रतिम गोलंदाजी. फक्त एकच धाव यावेळी समोर कुणाल दळवी आहे ज्याने 2 बॉलमध्ये 8 धावा केल्यात. दोन्ही बॉल चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. मयूरची उत्कृष्ट कामगिरी या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस हे काय घडलंय, कॉलिंगची कमतरता होती. यस नो अँड वेट हे उच्चार नव्हते आणि म्हणून म्हणतात ना की होकार नकार कुठे द्यायचा हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हाच आपण आयुष्यामध्ये आणि क्रिकेटच्या रणांगणामध्ये क्रिकेटच्या 22 खेळपट्टीवरती यशस्वी बनतो. आणि यावेळेस धावाच्या माध्यमातून कल्पेशची विकेट पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेट सुरू आहे आणि कमी धावसंख्या असली म्हणून काय झालं. चला या ठिकाणी पंत सांगताय जास्त वेळ घेतला जातोय, स्पीडअप करायचा आहे. अंतिम सामना आपण खेळतो. अगदी सकाळचे 5:30 झालेले आहेत. आदरणीय राजेशजी सातवी साहेब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. स्वतः टीमचे संघमालक आहेत आणि खूप चांगले क्रिकेटपटू आहेत. अन्वी कुशिक विन 11. 36 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 44 धावा करायच्या आहेत. सोपं नाहीये क्रिकेट खेळणं मैदानाच्या आतमध्ये. कुणाल दळवी 3 बॉलमध्ये 8 धावा त्यांनी केल्यात आणि तब्बल 4 गडी बाद झालेत. आणि राजेजी सातवी साहेब आलेत जे 6व्या क्रमांकावरती बिलॉंग करतायत फलंदाजीमध्ये. गोलंदाजीमध्ये बदलाव केले गेले. षटक क्रमांक 3 मध्ये इंट्रोड्यूस केलं गेलंय ऋषभ सुमडा आणि त्याला इंट्रोड्यूस केलंय गोलंदाजी करण्याकरिता मोहपाळा चॅलेंजर्स या टीमच्या माध्यमातून. अगदी पहिला सामना जिंकला होता. सुरुवात या टीमने केली होती. 36 बॉलमध्ये धावा करायच्या 44 या मॅचचं समीकरण आहे. 7:36 आज पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि तदनंतर या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली. परंतु उद्या ॲक्युरेट 4 वाजता सुरुवात होईल सामन्यांना. उद्या 8 मॅचचं शेड्यूल. रिपोर्टिंग टाइम 3:45 असेल. हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँडेडली विकेट गेल्यानंतर यावेळेस कधी कधी फुलटॉस बॉललाही तुम्हाला सन्मान द्यावा लागतो आणि तेच पाहायला मिळालंय. आज एक क्रिकेटचा खेळ. 1 धाव मिळाली आणि टीमची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. 20 रन्स 4 गडी बाद. आता इथून पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी पाहायला मिळते. 20 नेटवर्कची टीम अतिशय मेहनत करताना पाहायला मिळतात. काल रात्री देखील नाईट मॅचला होते आणि अगदी सकाळचे 8:30 वाजलेत आणि त्यानंतर पुन्हा ही टीम या ठिकाणी येते. आज देखील त्याच पद्धतीने मात्र विश्राम नाहीये, मेहनत आहे आणि मेहनत करावी लागते. ज्याप्रमाणे म्हणतात ना की क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिकपणे असतील तर यशालाही उत्तर नाही. आणि आज यश मिळालंय 20 नेटवर्कला. आपण जे बघितलं पालघर तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये खूप चांगली प्रगती. 2024 मध्ये चॅनल इंट्रोड्यूस केलं विश्वाजी पाटील साहेबांनी आणि त्यानंतर मात्र या चॅनलने मागे वळून पाहिलं नाही. ऑन साईडला उडवलं बॉलला डीप मध्ये फिल्डर, परंतु यावेळेस हा झेल सुटला जातोय आणि त्यानंतर 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिला. कुणाल दळवी यांचा झेल. 22 धावा धावफलकावरती आता लागतील आणि त्याच्यामध्ये 4 विकेट्स आहेत. चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते. ऋषभ सम्राटच्या माध्यमातून 102. पुढील बॉल चांगला बॉल योग्य पद्धतीने पाहायला मिळाला. 1020 एक 4 चेंडू पाहायला मिळते. चांगली बॉलिंग सुरू आहे आतापर्यंत ऋषभच्या माध्यमातून. योग्य गोलंदाजी, नियंत्रण बद्धता, कमी धावा देणं
त्याचा राहिला या प्रामाणिक हेतू उद्देश. षटक क्रमांक 3च्या माध्यमातून षटकातील 5वा बॉल, राऊंड विकेट. डाव्या हाताने लॉब केले, उडवलं या बॉलला. कुणाल दळवीचा ताकदवार स्ट्रोक आणि बॉलला पाठवलंय वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून. अभिवादन करण्याकरिता 6 धावा पाहायला मिळत आहेत. जबरदस्त टाइम केला आणि हा षटकार आपल्या नाभी करताना कुणाल दळवी. टीमची धावसंख्या 6ने फ्लाय होताना पाहायला मिळते आणि जाऊन पोहोचते 28 धावा. आदरणीय मिलनजी पंजाबी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. अतिशय चांगले गुणलेखक जे पाहायला मिळत आहेत. पाचव्या चेंडूवरती येतो या षटकार. धावसंख्या 28, 4 गडी बाद. अंतिम बॉल षटक क्रमांक 3चा. हा देखील बॉल बिटवीन द गॅप चाललाय. लॉंग चेस करावं लागेल फिल्डरला. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. 4 रन्स एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि धावसंख्या पुढे गेले जाऊन पोचली गेली 32 या अंकावरती. अर्धा पल्ला पार होतोय, परंतु अजूनही अर्धा पल्ला पार करावं लागेल. कुणाल दळवी यांची खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्यांचा इम्पॅक्ट हा योग्य राहिलाय बॅटिंगमध्ये. 32 रन्स, 32 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. लक्ष आहे ते म्हणजे 63 धावेंचं आणि आता 30 बॉल 31 ची गरज. पुन्हा एकदा मयूर साबळाला इंट्रोड्यूस केलंय गोलंदाजी करण्यासाठी, ज्याने मागचं षटक गाजवलं. फक्त एकच धाव दिली होती आणि त्यामध्ये 2 विकेट्स त्याने आपल्या नावी केले होते. मिस्ट्री बॉलर, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग राखणारा गोलंदाज. आणि असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये आपला साधेपणा टिकवा, एक दिवस तोच साधेपणा तुमचा ब्रँड बनेल. आणि मयूर साबळा नावाचा ब्रँड जरूर बनताना पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. एकदा मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 33. 33 धावा. कुणाल दळवी बॅटिंग करतोय. 8 बॉलमध्ये 20 धावा. त्याच्या बॅट पण झाल्या. सेट बॅटर आहे आणि सेट होणं महत्वाची भूमिका असते मैदानाच्या आतमध्ये. मयूर साबळा षटकातील पुढील बॉल घेऊन. चांगला बॉलचा प्रयोग यावेळेस पाहायला मिळतोय. पहिला बॉल 1, दुसरा बॉल निर्धावालाय. असे 2 चेंडू आतापर्यंत राहिले षटक क्रमांक 4च्या माध्यमातून. मयूर इकॉनॉमिकल आहे आतापर्यंत आपण जर पाहिलं या मॅचच्या माध्यमातून. यावेळेस दांडी गोल, क्लीन बोल्ड, लाकूड तोड गोलंदाजी पाहायला मिळाली. यू मिस आय विल डेफिनेटली. अगदी सफल झाले होते, वाईड लाईन वरती आले होते आणि त्यानंतर मात्र हा बॉल यष्ट्यानं जाऊन धडकला आणि टॉप अप होताना पाहायला मिळतोय. लेग स्टंप, लेग स्टिक त्या ठिकाणी पाहायला मिळाली. रुपेश लोखंडे न्यू बॅटर 7व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता. 27 बॉल 30 धावेंची गरज. आल्या आल्या प्रहार केलाय बॉलवर. चेंडू हवेत राहिला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ड्रेसिंग रूम मधूनच रुपेश लोखंडे सेट होऊन आलेत. पहिलाच बॉल खेळणार तर फक्त षटकारच खेळणार.
मनाशी त्यांचा हेतू राहिला होता आणि बॉलला उडवला आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6 फ्लाय झाली आणि जाऊन पोहोचली 39. धावसंख्या 39. आणखीन एक प्रहार करण्याचा प्रयत्न राहिलाय. पुन्हा बॉल बिटवीन द गॅप मध्ये आहे आणि एक टप्पा चौकार येतोय. 43. धावसंख्या 43 धावा. रुपेश लोखंडे 7व्या क्रमांकावरती येऊन लोअर ऑर्डर 7व्या क्रमांकापासून सुरू होते आणि त्यामध्ये येऊन खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43. 43 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाली. आणि आता चेंडू शिल्लक आहेत 25 आणि धावा करायचे 20. अशा अनुषंगाने चांगला बॉल नो लुक आणि यावेळेस बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुपेश लोखंडे पहिला षटकार, दुसरा चौकार, तिसरा षटकार. हा फटका पण पाहू शकाल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलाय नो लुक आणि हा षटकार आपल्या नाबी केला. 3 बॉलमध्ये धावा त्यांनी केल्या 16 आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली या 6 धावेच्या माध्यमातून 49. 49 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. कारण वरखंडे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. सरपाटीमध्ये तो बिलॉंग करतो. धावसंख्या आहे 49 धावा. आवश्यकता आहे 14 धावींची. राजाजी सातवी साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. करणचा पहिलाच बॉल लेग कटर जो पाहायला मिळालाय. 23 बॉल आणि आवश्यकता आहे 14 धावींची. टार्गेट सोपं पाहायला मिळते आतापर्यंत जे आपण पाहिलं. हलक्या शादाने यावेळेस एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 50 या अंकावरती. 50 ब्रिंग्स अप बाय टीम अन्वी खुशी क्वीन 11. रुपेश लोखंडे याच्या माध्यमातून एअर स्ट्राईक पाहायला मिळाल्या. कमी गतीने फ्लाईट दिली होती. आजच्या रात्रीमध्ये आपण जर एक विशेष बघितलं तर स्लोवर बॉल आणि जेव्हा तो बॉल कटर होतो असे बॉल मात्र खूप सारे निर्धाव आलेत आणि अशाच बॉलमध्ये विकेटही आल्यात. अर्थात लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक ज्याच्याकडे आहेत बघा. आणखीन एक स्लोवर कटर पाहायला मिळाला आणि त्याला यश मिळालं या खेळपट्टीवरती. थोडी फ्लाईट दिली होती, लालच दिली होती आणि त्यानंतर हा बॉल ग्रीप होताना पाहायला मिळालाय. चांगलं ग्रीप देखील करतोय हा गोलंदाज करण वरखंडे. 20 बॉल 13ची गरज. पुन्हा फ्लाईट दिली यावेळेस आणि पुन्हा शॉर्ट लेगमध्ये बॉल चाललाय आणि की त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचली. 5 गडी बाद. 19 चेंडू आणि 12 धावींची गरज. पुन्हा कमी गतीने हा देखील बॉल पाहायला मिळतो. या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं फक्त आणि फक्त 2च धावा कारण वरखंडेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. याच्यावरून सिद्ध होते गुणवत्ता कारण वरखंडेची की मॅचचा रिझल्ट काय येईल हे मला माहिती नाहीये. मला जाऊन माझा खेळ, माझा परफॉर्मन्स माझ्या टीमसाठी द्यायचा आहे हेच त्याने सांगितलं. 18 बॉलचा खेळ शेष राहिला आणि धावा करायच्यात 12. दुसऱ्या बाजूने याच तर धावा डिफेंड करायच्या आहेत मोहपाडा चॅलेंजर्स टीमला आणि धावा करायच्या आहेत अन्वी खुशी क्वीन 11 टीमला. 51 धावा. लक्ष आहे 63 धावींचं. टार्गेट 63. ऑन स्ट्राईक
रुपेश लोखंडे यांना पण पाहू शकाल 6 बॉलमध्ये धावा त्यांनी केल्या 17. ऋषभ सुमडा पुनश्च एकदा त्याला इंट्रोड्यूस केलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर 6वं षटक. 18 बॉल 12 रन. चांगला बॉल ऋषभच्या माध्यमातून पहिला बॉल योग्य पद्धतीने पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 6. पुढील बॉल देखील बॉल खोलात टाकला होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. 2 धावेचा एक कॉल त्या ठिकाणी होतोय. फेक येईल तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण करताना रुपेश लोखंडे खेळत्यात 19 या धावसंख्येवरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 53. आता 16 चेंडू आणि 10 धावा या मॅचचं समीकरण. 16 balls remaining and 10 runs required to win. रुपेश पुन्हा येतोय बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल पुन्हा एकदा त्याचा राहिलाय. एक धाव त्या ठिकाणी लेग बाईटची पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या 54 या अंकावर जाऊन पोहोचली 5 गडी बाद. आता 15 चेंडू आणि 9 धावींची गरज. चांगला फटका राजेशजी साध्वी साहेबांच्या माध्यमातून हा येतोय चौकार. 4 धावींसाठी डिस्पॅच केलं या बॉलला. संघमालक आहेत अन्विकोशे क्वीन 11 या टीमचे. चौकार त्यांच्या माध्यमातून येतोय आणि टीमची धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली 58 धावाधाव फलकावरती. आता फक्त 5 धाव्यांची गरज. स्टायलिश फिनिश पाहायला मिळेल का हे देखील आपण पाहूयात. 58 मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न त्याच उमेदीने होते की षटकार मारूनच सामना फिनिश करणार. आता 13 चेंडू आणि 5 अंतिम सामना. अन्विकोशे क्वीन आणि मोहपाडा चॅलेंजर्स अशा 2 टीममध्ये आपण पाहू शकाल. 13 मध्ये 5 धाव्यांची गरज. चांगल्या पद्धतीने यावेळेस टॅप केले या बॉलला. कव्हर पॉइंटला बॉल गेला आणि त्या क्षेत्रामध्ये एक धाव जी पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 59. आता 4 धाव्यांची गरज. उद्या पहिला सामना MD बॉईज आणि आई सप्तशृंगी 11 अशा 2 टीममध्ये. उद्या 4 वाजता ॲक्युरेट क्रिकेटला सुरुवात होईल. उद्या 8 मॅचचा शेड्यूल. पहिला सामना MD बॉईज आणि आई सप्तशृंगी 11. दुसरा सामना धानवा ब्रदर्स आणि साई सबुरी देवखोप. तिसरा सामना मोहपाडा चॅलेंजर्स विरुद्ध आई सप्तशृंगी 11. त्यानंतर पुढील सामना चौथा सामना धानवा ब्रदर्स विरुद्ध MD बॉईज. मॅच नंबर 6 साई सबुरी देवखोप विरुद्ध अन्विकोशे क्वीन 11. त्यानंतर पुढील सामना आई सप्तशृंगी 11 विरुद्ध धानवा ब्रदर्स. मोहपाडा चॅलेंजर्स विरुद्ध साई सबुरी देवखोप आणि अंतिम सामना MD बॉईज आणि अन्विकोशे क्वीन 11. अशा अनुषंगाने उद्या शेड्यूल पाहायला मिळेल. येस डेअरीजचा वापर या ठिकाणी केला गेलाय. डिसिजन या ठिकाणी हायकोर्टामध्ये अपील केलेले आहेत. त्या ठिकाणी मुन्ना पठाण सर आहेत. इट्स अ फेअर बॉल. टीव्ही अंपायरचा निर्णय येतोय. चांगला बॉल. चार धाव्यांची गरज आहे.
शपल ओव्हर न खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. आता 10 मध्ये 4 धावांची गरज. चांगली बॉलिंग करतो या ठिकाणी करण वरखंडे. मोहपाळा चॅलेंजर्स या टीमच्या माध्यमातून 10 बॉल रिमेनिंग अँड 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. मिस फिल्डिंग झाली आणि बॉल 4 धावांसाठी आणि हा विनिंग 4 रन्स राजेशजी सातवी साहेबांच्या माध्यमातून येतोय आणि हा सामना जिंकलाय अन्वी कुशी क्वीन 11 या टीमने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम मोहपाडा चॅलेंजर्स. चला हँडशेक आपण करून घ्या. आजची पहिली रजनी आणि या ठिकाणी हे शेड्यूल परिपूर्ण होत आहे. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देखील आपण वितरित करणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅच